महाराष्ट्रामधील 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या तारखेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. 10वी-12वीचे लाखो विद्यार्थी त्यांच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. तर त्यांच्या निकालाच्या तारखेबाबत प्रतीक्षा लवकरच इथं संपणार आहे, कारण की विद्यार्थी इथं निकालाची वाट पाहत आहेत. कारण की एक बातमी आपल्या समोर आली आहे 10वी-12वी निकालाच्या तारखेबाबत. विद्यार्थी मित्रांनो पहा, मी तुमची भावना समजू शकतो की तुम्ही ज्या कंडिशनला सध्या आहात, 10वीमध्ये असाल किंवा 12वीमध्ये असाल, की तुम्हाला जे कन्फ्युजन जे पीक लेवलला आहे, म्हणजे सर्वात जास्त कन्फ्युजन आहे तुम्हाला 10वी-12वी निकालाच्या तारखेबाबत. मी तुम्हाला सांगतो की हे कन्फ्युजन तुम्हाला अजिबातही होऊ द्यायचं नाही आहे. कारण की मला माहिती आहे, मी जेव्हा सांगतो तुम्हाला कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही आहे, बट तुमची जी परिस्थिती आहे, जी मानसिकता आहे ती तुम्हीच समजू शकता. कारण की तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ पाहू राहिले की कोणत्या तारखेला निकाल लागणार, हे आपल्याला वेगळी तारीख सांगत आहेत, दुसरे जण आपल्याला वेगळी तारीख सांगत आहेत. त्याचमुळे तुम्ही कन्फ्यूज झालेले आहेत की नेमकी कोणती तारीख आता असणार आहे 10वी आणि 12वीच्या निकालाची. विद्यार्थी मित्रांनो पहा, तुमची जी मानसिकता आहे फक्त तुम्हीच समजू शकता. ठीक आहे, पण मला एक सांगायचं आहे, मी सुद्धा 10वी-12वीमध्ये जेव्हा होतो, मला सुद्धा अशाच पद्धतीचं कन्फ्युजन होतं. त्यामुळेच तर मी हे चॅनल सुरू केलेलं आहे ना, तुम्हाला एक परफेक्ट चांगल्या पद्धतीची जे खरी अपडेट आहे ते तुम्हाला देणे, खरी जे तारखा वगैरे असतात किंवा जे अपडेट आली असते ते तुम्हाला देणे. कारण की ते देऊन मला चांगलं वाटतं की तुम्हाला खरोखर हे चांगली अपडेट म्हणजे जे खरी आहे ती मिळालेली आहे, तारखेबाबत असो किंवा अजून काही असो. ठीक आहे, म्हणून एक सांगायचं आहे तुम्हाला, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताच व्हिडिओ पाहण्याची गरज नाही आहे. कारण की मी जे तुम्हाला अपडेट देणार आहे ते एकदम रिअल असणार आहे आणि हे रिअल अपडेट फक्त रिअलच असणार आहे, फेक वगैरे अजिबातही नसणार आहे. आणि प्रत्येक व्हिडिओ माझा रिअल असतो. त्यामुळे अजून सुद्धा नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करून प्रत्येकाने नक्की ठेवा, कारण की तुमचा सुद्धा सपोर्ट पाहिजे. आणि अपडेट सांगतो तुम्हाला तारखेबद्दल, त्या अगोदर एक महत्त्वाचं म्हणजे आपण एक छोटंसं टार्गेट ठेवूया, ते म्हणजेच की या व्हिडिओला 1000 लाईक तुम्ही करा. ओके, 1000 लाईक तुम्ही करा. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 500 कमेंट्स इथं करू शकता, 500+ कमेंट्स करा, जेणेकरून तुमचा सपोर्ट मला इथं दिसेल की खरंच मी जे सांगत आहे तुम्हाला ते कळत आहे आणि तुम्हाला इथं चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. ठीक आहे, तर तुम्ही हे सर्व गोष्टी करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पटकन मी तुम्हाला अपडेट सांगतो आजचे निकालाच्या बाबत. तर पाहू शकता की 10वी आणि 12वीच्या निकालाच्या तारखा नेमक्या काय आहेत. ओके, तर पहा ऑफिशियली सर्व सांगतो मी तुम्हाला. जसं की पाहू शकता, एक महत्त्वाचं बोर्ड असते ते म्हणजेच की ICSE बोर्ड. ओके, तर त्यांचा जो निकाल आहे पाहू शकता, जसं महाराष्ट्र बोर्ड असते ना, तसं एक ICSE बोर्ड असते. तर त्यांचा जो निकाल आहे पाहू शकता, 2023ला 14 मेला लागला होता 10वी आणि 12वीचा. आणि यावर्षी 2024ला तो 6 मेला लागलेला आहे, म्हणजे 10वी आणि 12वीचा. आता पाहू शकता 2023ला 14 मेला लागला आणि 2024ला 6 मेला लागला, म्हणजे त्या तारखेच्या अगोदरच त्यांचा निकाल इथं जाहीर करण्यात आला. ठीक आहे, त्यानंतर आता पाहू शकता CBSEचा. ओके, जे सेंट्रल बोर्ड असते ना, जे असतात CBSEचे विद्यार्थी, तर 2023ला त्यांचा निकाल 10वी-12वीचा 12 मेला लागला. ठीक आहे, 12 मेला. आणि 2024ला अजून सुद्धा, म्हणजे मी व्हिडिओ बनवत आहे 6 मेला तारीख पाहू शकता, तर अजूनपर्यंत त्यांचा निकाल इथं लागलेला नाही आहे. ओके, म्हणजे पाहू शकता आता कुठंतरी म्हणजे 5 ते 6 दिवसांनी यांचा निकाल इथं जाहीर होणारच आहे, असे आपल्याला अपडेट मिळतच आहे. ठीक आहे, ठीक आहे, ICSE पाहिलं आपण, त्यानंतर CBSE पाहिलं. आता महत्त्वाचं महाराष्ट्र बोर्ड आहे. आता तुम्ही म्हणत असाल याचा संबंध महाराष्ट्र बोर्डाशी काय आहे, कारण की आपण कंपॅरिझन करत आहोत ना. जसं ICSEचा 14 मेला मागच्या वर्षी लागला, यावर्षी 6 मेला लागला. नंतर CBSEचा 12 मेला मागच्या वर्षी लागला आणि यावर्षी सुद्धा त्याच तारखेदरम्यान इथं लागणार आहे, 1-2 दिवस मागे पुढे. ठीक आहे, आता महाराष्ट्र बोर्डाचा पहा, इथं मी तुम्हाला सांगत आहे, हे व्हिडिओ पाहिल्यानंतर, हे अपडेट पाहिल्यानंतर कोणताच अपडेट तुम्हाला पाहण्याची गरज नाही. फक्त एक काम करजा, जेव्हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करता तिथं नोटिफिकेशनची एक बेल येते, त्याच्यावरती सिलेक्ट करून ऑलवरती सेट करून द्या. कारण की ऑलवरती जेव्हा सेट करता आणि जेव्हा रिअल अपडेट येते तेव्हा मी टाकत असतो, तर तुम्हाला ते व्हिडिओ नोटिफिकेशन येऊन जाते. ठीक आहे, म्हणून ऑलवरती सेट करून द्या. आता पाहू शकता महाराष्ट्र बोर्डाचा जो निकाल आहे, 2023ला 25 मेला 12वीचा निकाल लागला होता. ठीक आहे, त्यानंतर 2 जूनला 10वीचा निकाल इथं लागलेला होता. 2023ची गोष्ट सांगत आहे. आता 2024ला पहा मी काय सांगत आहे तुम्हाला, तर 12वीचा जो निकाल आहे, आता आपल्याला काय सांगत आहे, 12वीचा जो निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो, तो 25 मे पर्यंत इथं लागू शकतो. पर्यंत म्हणजे 25 तारखेला सुद्धा लागू शकतो किंवा 25 तारखेच्या 1-2 दिवस पुढे किंवा 1-2 दिवस मागे असा होऊ शकतो. म्हणून 25 तारखेपर्यंत. आता 25 तारीख मी स्वतः का सांगत आहे, कारण की अशी मला अपडेट तरी
तरी मिळत आहे की न्यूजेसमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या टाईपच्या, जे मला माहिती आहे कारण की मला एक्सपिरियन्स आहे ना की नेमकी कशा पद्धतीची तारीख असू शकते, म्हणून तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून 12वीची एक तारीख तुम्ही निश्चित करून ठेवा. 25 मेपर्यंत तुमचा निकाल लागणार आहे. आणि जे तुम्हाला इथं सांगत आहेत की 10 मेला तुमचा 12वीचा निकाल लागणार आहे म्हणून, तर अशी कोणतीही अपडेट नाही आहे ऑफिशियली 10 मेचं, म्हणून हे कन्फ्युजन दूर करा. 10 मेला तुमचा निकाल नाही आहे आतापर्यंत तरी, आणि ओके अपडेट असली तर मी तुम्हाला देणारच आहे, ठीक आहे. म्हणून 12वीचा निकाल 25 मेपर्यंत ग्राह्य धरा. आणि 10वीचा जो निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो, तो 1, 2 किंवा 3 जूनला इथं शक्यता आहे, मी सांगत आहे तुम्हाला इथं शक्यता आहे, ओके, 1, 2 किंवा 3 जूनला. तर ह्या तारखा तुम्ही धरून चला 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या. आता तुम्ही जर बाकीचे व्हिडिओ पाहिले असतील त्यामध्ये वेगळ्या तारखा असतील, तर विद्यार्थी मित्रांनो ते कन्फ्युजन अजिबात दूर करा. ह्या तारखा लक्षात ठेवा आणि अजून काही महत्त्वाची ऑफिशियल अपडेट आली तर मी तुम्हाला ते देणार आहे. त्याबद्दल तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा जेवढा होत असेल तेवढा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ऑफिशियल अपडेट इथं मिळणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.